नाही, तो काल झालेली घटना काँग्रेसच्या कार्यालयावर मुंबईचा झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असून यामागे सत्तेचा माज आहे आणि तो उन्मत्तपणा आहे हे त्या ठिकाणी आता सिद्ध झालेलं आहे. आंदोलनं करायला, रिॲक्शन द्यायला कोणाचं कार्यालय फोडणं हे कुठल्या ह्याच्यात मोडतं. आम्ही सुद्धा काल निषेध केला, पण तो शांततेच्या मार्गाने केला. परंतु ज्या पद्धतीनं कार्यालयाची तोडफोड झाली आणि आमच्या लोकांना मारहाण झाली, ही म्हणजे दादागिरी आहे, सत्तेची गरमी आहे, त्यातून घडलेला हा प्रकार आहे. आम्ही या संदर्भात कडक कारवाई व्हावी, पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी आजचं स्थगन आम्ही मांडतो आहोत. स्थगनमध्ये या सगळ्या बाबींचा आम्ही उल्लेख करू. दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावर FIR देखील झालेला आहे, कसं बघते? ते घाबरून केलेला FIR आहे. ज्यावेळेस सगळी इज्जत जात होती, शिबरत निघत होती, कारण गृहमंत्र्यांच्या स्टेटमेंटनंतर देशभरामध्ये जे काही पडसाद उमटले त्यातून घाबरून त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी, कलाटणी देण्यासाठी, तो विषय बाजूला करायसाठी हे केलेलं एक षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, तो तर इतकं भयावह आहे की अशा नराधमाला चौकात फाशी दिली पाहिजेत अशा पद्धतीचे ते मारहाण. माणुसकी शिल्लकच दिसली नाही तिथे. म्हणजे कुठल्या नशेत होती हरामखोर मंडळी ज्या पद्धतीनं त्याचा सरपंचांचा खून केला. तर मला वाटतं कायद्यामध्येच अशी प्रकार पाहिल्यानंतर काही कायद्यातच आता दुरुस्ती करायची पाळी आली आहे. अशा लोकांना हे खटले फास्ट ट्रॅकवर चालवून 2 महिन्यात 3 महिन्यात अशांना जैलात फाशी देण्यापेक्षा चौकात फाशी दिली पाहिजे. इतका भयावह प्रकार आहे तो. ज्या पद्धतीनं शरीराचा एक भाग सुद्धा शिल्लक ठेवला नाही, पोटामध्ये 2 लिटर रक्त साठलेलं निघाला, हे जे काही PM रिपोर्टमध्ये सगळं आलेलं आहे. तर यावरून याची न्यायाधीशामार्फत चौकशी होऊन तुम्ही SIT FIR करताय, परंतु हायकोर्टाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. याचे सर्व धागेदोरे तपासले पाहिजेत. हे कुठल्या व्यक्तीपर्यंत हे सगळं आहे आणि हे या पूर्णतः तो कितीही मोठा असू देत, यामध्ये त्या किती मोठा असल्यावर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मोहन भागवतांचं एक मोठं वक्तव्य आलं आहे, राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूचा नेता होत नाही असं त्यांनी म्हटलंय. नाही, आता त्यांचा काय म्हणण्याचा उद्देश आहे मला काही कळला नाही. आपण त्यावर काही अधिक भाष्य करण्याची गरज नाही. परंतु राम मंदिर बांधल्यानंतर तिथे जो पराजय झाला अयोध्येत, त्यावरून काही शिकण्याची आवश्यकता आणि तो सल्ला त्यांचा असावा. वडेट्टीवार साहेब, कुठेतरी अधिवेशन संपत आलेलं आहे, मात्र विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कुठलाही अर्ज आहे तो दिलेला नाही. राहुल दानवेकरांना काय बैठक झाली, म्हणजे एकमत झाला नाहीये का विरोधी पक्ष नेत्यांचं? नाही, काय 5-6 दिवसाचं अधिवेशन आहे. आम्ही आणि तसंही अर्ज देऊन आम्ही देऊ त्यांना आमची मागणी करायची. आम्ही CMशी पहिले चर्चा केली होती. CM कडून आम्हाला जर तसं सकारात्मक त्यांच्याकडून आम्हाला संकेत मिळाले की मग आम्ही देऊ. आम्ही पत्र द्यायचं आणि ते व्हायचं नाही. त्यापेक्षा आमची पूर्वीच चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. त्यांना आम्ही विरोधी पक्षनेत्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडून जर काही आम्हाला संकेत मिळाले तर आम्ही पुढचं पाऊल टाकू. चर्चा झाली नाही, अजून मिळाले नाही. आता 1 महिना होत आलेला आहे, पण अजूनही खाते वाटप होत नाही. नाही, आता ते खाते वाटप का होत नाही? सरकार इतक्या बहुमतात येऊन मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ घालवला, आता खाते वाटपासाठी वेळ घालतायत. आता कोणीने किती खाते कोणासाठी किती खावं यासाठी त्याची गोळाबेरी सुरू असेल, म्हणून खाते वाटपासाठी विलंब होत असेल. तर कल्याणमध्ये एका उत्तर भारतीय व्यक्तीने गुंडांना आणून मराठी उत्तर भारतीय व्यक्ती असतील, गुजराती व्यक्ती असतील, खरं म्हणजे तर महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेवर घाला घालण्याचं काम. महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे, वेगळे खरं तर इतके शांत महाराष्ट्र आहे. कधी कोणाच्या आलेला मुंबई ही अशी नगरी आहे की कोणत्याही राज्यातील कुठलाही माणूस आला तरी त्याला सन्मान मान देऊन त्याला कधी कुठलाही म्हणजे
त्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घेणारी मुंबई आहे. परंतु अलीकडे मात्र मराठी माणसालाच आता त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मला वाटतं की एकीकडे आम्ही मराठी अस्मितेच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे मराठी माणसावर हल्ले व्हायचे, त्याच्या खाण्यापिण्यावरून हल्ले व्हायचे, त्याच्या वागण्यावरून हल्ले व्हायचे. तर म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूसच आता हद्दपार करायचा अशी काही भूमिका यामागे आहे का? आणि यांना कोणाचं एवढं काल जे स्टेटमेंट केलंय त्या लोकांनी, की ज्या पद्धतीचं स्टेटमेंट होतं त्या मारहाण करणाऱ्या लोकांनी केलेलं, हे मला वाटतं की आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. आम्ही काही केलो तरी सरकार सत्ता आमच्या पाठीमागं आहे ही एक हिंमत त्यांची वाढलेली त्या प्रकरणातून दिसून येत आहे. आणि माझं मत स्पष्ट आहे की अशा प्रकरणामध्ये सर्व राजकीय पक्षांनी लक्ष घालून महाराष्ट्राच्या मराठी माणसावर अन्याय होत असेल तर एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि अशा घटना होऊच नये यासाठी पाऊल उचललं पाहिजेत असं माझं मत. सर, मुख्यमंत्र्यांनी काल अर्बन नक्षलबाबत सभागृहात एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की आर आबांच्या काळात हा शब्द वापरला गेला होता आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात हा शब्द वापरला गेला. भाजपने हा शब्द कुठेही वापरलेला नव्हता. तर मग वारंवार ते का उल्लेख करतायत? आणि राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये अर्बन नक्षल कोणाला थांबवलंय? मुख्यमंत्र्यांनी कोणी थांबवलं काय कारवाई करायसाठी? अर्बन नक्षलवाद आहे की रुरल नक्षलवाद आहे की जंगलातला नक्षलवाद आहे, कोण थांबवलं? तेवढं कशाला तुम्ही म्हणजे बोलून त्याचा वारंवार आठवण करून देण्याचं काम करताय? आणि काल दिसला ना अर्बन नक्षलवाद काय असतो. आमच्या कार्यालयावर हल्ला झाल्यावर ते कोण होते? ते मला वाटतं की अर्बन नक्षलवादी होते काय? त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.